हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली घेऊन येत आहे तुमच्यासाठी आपल्या राणीचा व्लॉग. खूप दिवस झाले तिच्यासोबत व्लॉग नाही काढलेला. मी बोललो आज काढूया, तर केला. आता कोल्ड स्टार्ट मारलं आहे, निघतो आहे असंच वसायला जरा मित्राकडे. मित्र येणार आहे शिपमधले, त्यांना पण भेटतो आणि जातो बोललो. तर जाऊया लवकर. मम्मीकडे पण जायचं, चावी देऊया तिला आणि निघायचं आहे. त्याला बोललो आहे जवळ आलो आहे, पण अजून आलो नाही. तर गाडीला मारलं आहे कोल्ड स्टार्ट. तर इथे 75 होईल तेव्हा मी गाडी काढतो, म्हणजे गरम. तिला जरा वॉर्मअप, आपण कसं जिमला जातो तर थोडं वॉर्मअप करतो, तसं 200च्या CCच्या वरती गाड्यात त्यांना पण असं वॉर्मअप केलंच पाहिजे. सगळ्यांनी करतात ऑलमोस्ट, ज्यांना माहिती आहे ते. तर त्याच्याने इंजिनची लाईफ अजून वाढते. जाऊया 69, अजून 6-7 बाकी. काढूया, दाखवतो तुम्हाला पुढे. तर गाईज फायनली निघालो गाडी घेऊन. जाऊया डायरेक्ट वसईला मित्राकडे. तर म्हणजे घरी थोडा फंक्शन आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला बोलवलं. काही शिपमधले मित्र आहेत अजून 2-4 जास्त, ते पण आलेच आहेत. तर जाऊया, बघूया. तर म्हणजे खूप फोन वगैरे करत होता मला, म्हणजे खूप क्लोज आहे आम्ही. मी बोललो जायला पाहिजे आता, एवढं फोन पण करतो आहे, क्लोज आहे. परत नाही गेलं तर परत वाईट वाटेल. त्याला बोललो मी निघालो, अर्धा रस्त्यात आहे, पण अजून मी इथेच आहे, विरारलाच आहे. 12ला कॉल केला, तो बोललो कुठे. मी बोललो भाई अर्धा रस्त्यात पोचलो आहे, पण असं नाही आहे, अजून इथेच आहे. तर याला पोचायला मला अर्धा-पाऊण तास जास्त लागेलच, कारण का हळूहळू जाणार. घर माहिती आहे, पण एक्झॅक्ट ते लोकेशन जरा माहिती नाही. थोडं माहिती आहे, जरा थांबतच जाईल, घाई नाही काय. आणि परत सोलकर भाऊ येतोय, उरणवरनं येणार आहे सोलकर, त्याला पण भेटूयाच. तो पण आपला खास आहे. आम्ही 4 कटिंग आहेत म्हणजे 4 मित्र असं कटिंगवाले. हेअर कटिंग ते त्यांना समजेलच. तर ते भेटणार, म्हणजे आम्ही आता तरी 3 भेटेल, एक नाही येणार. काय माहिती, त्याला इन्व्हिटेशन केलं आहे का माहिती नाही, पण आम्ही आता सध्या 3 तरी भेटतीलच. तर बघूया पुढे काय होतं आहे, दाखवतो तुम्हाला. तर गाईज मी सायली मोटर्समधनंच गाडी घेतलेली. जो इकडे होता ते आता शिफ्ट झालं आहे ॲक्च्युली, कारण का इकडे आता त्यांनी वाटतं काहीतरी केक्स ओपन केलं, म्हणजे दुसऱ्यांनी. आणि माझी नंबर प्लेट कधीपासून पडली आहे, तर मी ह्यांनाच कॉल केला. ते बोलतात केजवीस करायला लागते, असं तसं, म्हणजे खूप प्रोसेस आहे. बोललं ठीक आहे, चालेल, तुमचं काय चार्ज असेल ते घ्या. तर मी त्यांना माझं म्हणजे चार्ज पण दिलं आहे, 1500 रुपीज. आणि ह्या गोष्टीला आता ऑलमोस्ट 2 मंथ्स होतील, तरी काही नंबर प्लेटचं नाव नाही, माझे कॉल न उचलता की काही. त्यांच्या एकदा शॉपवर पण गेलेलो, म्हणजे तरी त्यांनी मला, म्हणजे तेव्हा तो एक मेकॅनिकलच होता, त्यांचा ओनर काय भेटलाच नाही. आणि मी एक रामकुमार सिंग म्हणून त्याला पैसे ट्रान्सफर केलेत, 1500 रुपये. तरी त्याचा काय अतापत्ता काय नाही. आता ॲक्च्युली परत मला जायचं आहे आणि काय सीन आहे विचारायचं. तुमच्याकडनं नसेल होत तर मला माझे रिफंड करा ना, मी दुसरीकडे देतो, त्याच पैशात मी दुसरीकडे देतो ना. माझे कॉल उचलत आहे, मेसेज बघत आहेत, काय सीन आहे काय नाही माहिती. मित्राला सांगितलेलं, मित्र पण बोलला मी करतो कॉल. त्यांनी केला असेल, नाही केला असेल ठीक आहे, पण मी त्यांना सर्व्हिस सेंटरला, म्हणजे शॉपवाल्याला कॉल करतो तरी काय उचलत नाही, शोरूमवाल्यांना. काय माहिती, नसेल होत तर सांगा तरी. एवढा दिवस महिने मला थांबवलं आहे,
पकडलं तर कोणाची जिम्मेदारी? ती पण माझीच होईल ना. ते काय हात वरती करतील मग? 2 महिने कोण लावतं नंबर प्लेटसाठी सांगा तुम्ही? सायली मोटर्स म्हणून आहे, तर सर्च मारा तुम्ही, कोणाला कॉन्टॅक्टमध्ये असेल तर. तर गाईस आपण आत्ताशी अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे. अजून थोडा टाईम लागेलच जाता जाता. तर बघू, जाऊयाच. पठारच्या पुढे आलं म्हणजे थोडंसं, तर इकडनं तरी आपल्याला 15-20 मिनटं लागतीलच. तरी मी हळूच चालवते, आपल्याला काही घाई नाही, कुठे जायचं नाही, त्याच्याच घरी जायचं आहे. तरी पण अजून माझा कफ बरा नाही झाला आहे, अजून थोडा त्रास आहेच. इथे पण गावच आहे म्हणजे हे ॲक्च्युली. मेन रोड येतो का माहिती नाही. तरी बघू, स्पीड ब्रेकर नाही आले पाहिजे बस. स्पीड ब्रेकर आले का असं म्हणजे थोडं परत थांबायला लागतं. भाऊसाहेब वर्तक विद्या मंदिर शाळा आहे. मी पण इथे या रोडला कमीच येतं, आपल्याला पण नालासोपारा वसई एवढं जायला लागत नाही. विरारमध्ये खूप फिरतो आपण. या रोडला यायची म्हणजे घरातच लागणं. हां, जर आता इकडनं कुठं रे, बघूया, चेक करूया. तर गाईज लोकेशन पाठवलं आहे त्यांनी, राईट मारायचं आहे वाटतं. यस, राईट मारायला लागेल. बघू, राईटने जाऊ आणि पुढे बघून. कारण का इकडनं आलेलं मला वाटतं, मी एकदा लेफ्ट मारलेलं, मग परत मागे येऊन राईट मारला, असं काय केलेलं. तर बघूया. इकडनंच वाटतं, एकदा चेक करू परत मोबाईलमध्ये. हाच आहे ना? हां, आता आपण सरळच जाऊ आणि बघू कुठे येतो. परत एक राईड आहे वाटतं पुढून, जोपर्यंत रस्ता संपत नाही तोपर्यंत. काय हरवणार तर नाही आपण. वसई विरारमध्ये पण एक रस्ता हरवला तर मग जाम गल्ल्या फिरायला लागते ना, त्याच्यामुळे. सोलकरला मग बघू, नायगावला घ्यायला गेलं तर ते पण जाऊयाच. तर गाईज अजून मॅपमध्ये चेक केलं, 3 किलोमीटर दाखवलं 10-15 मिनटानंतर. तर जाऊ. इकडचे पण हां, ते वसई झालं ना शेवटी. रोड एवढे खराब. चला लवकर. हो वा, मस्त गाडी होती चार्जिंगची, सुपर बाईक सारखी वाटली. इकडनं पण हाच टर्न असेल मला वाटतं. चेक करूच. इकडनं असं. तर गाईज फायनली त्यांच्या गावात आम्ही एंट्री मारली आहे. त्यांनी लोकेशन पाठवलं, तिथेच भेटतो त्याला. उगाच दुसऱ्या लोकेशनवर नाही जात. इकडनं आता जवळच आहे, पण पळून फायदा नाही. भेटेलच तो, ते क्रॉसकडे त्याला फोन करेल. हा 4 नाही पुढे अजून. बघूया. काहीच फायनली आलो आहे त्याच्या घरी.
जातो आता. तो आला नाही त्याला फोन करतो, विचारतो कुठे आहे. बघूया. बरोबर आलो. लास्ट टाइम थोडं चुकीचं आलेलो, आता बरोबर आलो. हां आलो बाहेर. कुठे बाहेर आहे? हां ठीक आहे. मध्ये आहे ना? आपला ॲलिस्टन मध्ये का? ॲलिस्टन आला का? हा? ॲलिस्टन आला. ॲलिस्टन येतो 1:45 पर्यंत. हां ठीक आहे. चल चला आला तो, घरी बोलवतोय. बघूया. 2000 years later. काय इकडचं सगळं आमचा कार्यक्रम आटपला आहे. तुम्हाला बोलत होतो ना मी 4 कटिंग. ते बघा 1 2 मी तिसरा आणि तो 1. हा बघा हे 2 मागे गेले आणि हा 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 पण एक कटिंग आहे. हा नॅशनल. हां हा कटिंग आणि हे दोघं कटिंग. अरे नंबर प्लेट छोड़ दे. अरे छोड़ दे. तर जातो आता वाटतं जिशांच्या घरी. एक तिसरा कटिंग आहे त्याच्या घरी, म्हणजे चौथा बोलू शकता, म्हणजे चौथ्यातला एक त्याच्या घरीच चाललो आहे. तर बघा काय खुश आहे. हा भाई. कारण का म्हणजे त्यांनी नॅशनलनी त्याच्या घराचं उद्घाटन होतं, तर थोडा पिण्याचा म्हणजे बोलतात ना पाऊणचारचा जुगाड केलेला ना, त्याच्यामुळे तिथेच थांबलेले. आता वाजलेत किती 6:12 6:15 ऑलमोस्ट. तर आता इकडनं जस्ट निघाले आम्ही. आता बघू सोलकर जिशांच्या घरी जातो आहे, तर मी पण गेलो तर जाईल. मग तिकडनं पण आपण घरीच निघूया. हा भाऊ पण आमच्यासोबतच होता. तर आता मी पण निघतोच घरी. आता किती पाऊण तास परत लागेल जायला. चला गाईस, आता नायगाव स्टेशनला पोचलो आहे. त्या दोघांना सोडतो, एक प्रफुल्ल म्हणून एक सोलकर. त्यांना आता घरीच सोडतो, म्हणजे स्टेशनला घरी जायला निघालेत. खूप एन्जॉय केलं आणि स्पेशल थँक्यू नॅशनल घरी बोलवल्याबद्दल. आम्ही सगळे एकत्र आलो, जरा जास्त एन्जॉय वगैरे केलं. घर नाही दाखवू शकलो, पाहुणे वगैरे होते म्हणून. काय नाही. पुढे वाटतं पुढूनच पाठवतो. चला पोचलो नायगाव स्टेशन. चल बिदाई, म्हणजे सगळे निघतातच आहे. बघू ना कसं काय. उतरू काय खाली उतरू. चल गाडी सुटत ना भावा. चल भेटूया कधी परत, कधी शिपर नाही कॉर्डेलिया काय भेट. चल आपण एकत्र जाऊ आता इकडं. चल चल बस बडबड केवढा करते. चल इकडनं
चला जाऊया आता आपल्या घरी. तर गाईज आपण फायनली आता नायगाववरून सोडलं त्यांना आणि आता आपल्या घरच्या रोडला निघालो आहे. तर आपलं इथे पण आता 45 मिनिट्स तरी लागतीलच. खूप मजा तर आली, मजा केली, पण नॅशनलचं घर नाही दाखवू शकलो. मला पण कसं तरीच वाटत होते, पाहुणे वगैरे सगळं होते. तर मी बोललो काय व्हिडिओ काढू, जाऊ द्या. त्याला भेटलो ना, बस त्याच्या आईबाबाला भेटलो, त्याला भेटलो, बरं वाटलं त्यांना आल्याबद्दल. तर आता भेटूया आपण त्यांना डायरेक्ट, आता कधी शिपवर जातील तेव्हाच. आता काय मध्ये भेटता ये नाही आहे काय माहिती नाही. किती किलोमीटर काय टर्न, मॅप तर लावलाच आहे मी, त्याचा टर्न दाखवते, बघू. तर काही जाऊया घरीच. व्लॉग पण आपण संपूया, एंड करूया. म्हणजे जर तुम्हाला हाच नुसता व्लॉग, म्हणजे काय नाही ह्याच्यात कॉन्टेंट नाही, पण एक मित्राकडे गेलेलो म्हणून, हा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा तुम्ही. भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या व्लॉगला. मे बी कधी येईल काय माहिती नाही, पण मी जरूर ट्राय करेल लवकरात लवकर आणायचा. तर बाय बाय, टेक केअर गाईज.